7वी स्वाध्याय इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 18वा वदनी कवळ घेता. प्रश्न पहिला, श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा. उत्तर, 31 डिसेंबरला वर्गात मॅडमांनी श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला. वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली. तिचे नाराज होणे स्वाभाविक होते, कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात. हे हुशार श्रुतीला नको होते. काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता. यावरून नवीनतेची व वेगळेपणाची तिची आवड लक्षात येते. आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही, म्हणून तिला संकल्प सांगता आला नाही आणि ती नाराज झाली. प्रश्न दुसरा, आई श्रुतीवर का रागवली? उत्तर, श्रुतीने अनेक पदार्थांमधला एकच पदार्थ खाल्ला व उरलेली डिश बेसिंगमध्ये टाकून दिली. श्रुतीने अन्न वाया घालवले म्हणून आई श्रुतीवर रागवली. प्रश्न तिसरा, श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला? यापुढे कधीही पाण्यात अन्न टाकणार नाही हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला. प्रश्न चौथा, खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेविनार. उत्तर, जेवताना तोंडात घास घेताना नेहमी असा विचार करा की पुढ्यातले म्हणजेच समोर ठेवलेले अन्न मी कशासाठी खाणार आहे. खाली काही कृती दिलेल्या आहेत, त्या योग्य की अयोग्य आहेत हे ठरवा. पुढे दिलेल्या चौकटीमध्ये ते नोंदवा. वैभवी शाळेत येताना घरी डब्बा विसरली. त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील भाजीपोळी तिला दिली. उत्तर योग्य. राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो. उत्तर अयोग्य. आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ करतो. उत्तर योग्य. पीटीर जेवताना खूपच बडबड करतो. उत्तर अयोग्य. रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते. उत्तर योग्य. आपण समजून घेऊया. खालील चित्रांची नावे लिहा. 1. शिडी, 2. चिकू, 3. शिट्टी, 4. विळी. शोध घेऊया. कुपोषण ही एक खूप मोठी समस्या आहे. आदिवासी दुर्गम भागात या समस्येचे भयावह स्वरूप पाहायला मिळते. आंतरजालावरून या समस्येची खालील प्रश्नांच्या आधारे माहिती करून घ्या. 1. ही समस्या का निर्माण होते? उत्तर अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वाचा अभाव या कारणांनी ही समस्या निर्माण होते. 2. या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत आहेत? उत्तर महिला व बाल विकास विभाग, आदिवासी विभाग संस्था, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य आणि पोषण मिशन, युनिसेफ, रचना संस्था, साथी सेहत संस्था, जन आरोग्य अभियान, अन्न अधिकार अभियान. या व्यतिरिक्त मेळघाट सारख्या व इतर भागात हजारो स्वयंसेवी संस्था कुपोषण निराकरणासाठी कार्य करत आहेत. 3. या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात? उत्तर आधी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका अशा यांना प्रशिक्षण देतात. कुटुंबाची पोषणाबाबतची जागृती करण्यासाठी उपलब्ध सर्व माध्यमांचा वापर करण्यात येतो. पोषणयुक्त आहार कसा घ्यायचा, गरोदरपणात काळजी कशी घ्यायची, स्तनपान या सगळ्यांची माहिती देण्यासाठी ऑडिओ, व्हिडिओ तसेच मोबाईल संदेश, अंगणवाडीत व्हिडिओ दाखवणारे मोबाईल उपलब्ध करून देणे, लॅपटॉप, VCR उपलब्ध करून देणे. आदिवासी भागात हे सगळे संदेश त्या त्या स्थानिक भाषेत असावीत याकडे लक्ष दिले जाते. एकीकडे या आधुनिक साधनांचा वापर तर दुसरीकडे कीर्तन, कलापथक, पथनाट्य, शाहीर, आषाढी वारीत, चित्ररथयात्रा, गावात विशेष दिनांना प्रभात फेरी या सगळ्यातून पोषण संदर्भातले संदेश, माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. 4. तुमच्या परिसरात एखादे कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्याच्यासाठी काय कराल ते लिहा. उत्तर सुरुवातीला त्या भागातील अंगणवाडीला भेट देईन. अंगणवाडी सेविकेकडून बालकाची पूर्ण माहिती घेईन. त्याची कौटुंबिक माहिती मिळवेन. त्याचे कुपोषण होण्याचे कारण समजून घेईन.
जर घरातील आर्थिक परिस्थितीमुळे ते बालक कुपोषित झाले असेल तर त्याला आर्थिक मदत करेन. गरज पडल्यास स्थानिक स्वयंसेवा संस्थाकडून मदत घेईल. आरोग्यविषयक समस्या असेल तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगेल आणि त्याला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देईल. अंगणवाडी सेविका, गावातील आशा, पर्यवेक्षिका यांना त्या बालकाकडे विशेष लक्ष देण्याची विनंती करेल. चर्चा करूया. 1. आपण वाढदिवसाला कोणकोणत्या गोष्टींसाठी खर्च करतो? उत्तर: आपण वाढदिवसाला केक, फुगे, मेणबत्त्या, झिरमिरी कागद, वाढदिवसाच्या टोप्या, नाश्ता किंवा जेवण, प्लास्टिकच्या प्लेटा, चमचे, ग्लास इत्यादी गोष्टींसाठी खर्च करतो. 2. मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो किंवा इच्छिते? उत्तर: मी माझा वाढदिवस माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांना जेवण किंवा त्यांचा आवडता नाश्ता देऊन करते. या दिवशी विद्यार्थी शाळेतील फलकावर माझ्यासाठी शुभेच्छा संदेश लिहितात. काही विद्यार्थी रांगोळीद्वारे मला शुभेच्छा संदेश देतात. काही विद्यार्थी स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू मला भेट देतात. तर काही विद्यार्थी सुंदर सुंदर भेट कार्ड तयार करून मला शुभेच्छा देतात. अशा प्रकारे माझा प्रत्येक वाढदिवस मी माझ्या शाळेतील लाडक्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करू इच्छिते. हॉटेलमधील उरलेल्या अन्नाचे काय करतात? उत्तर: हॉटेलमधील उरलेले अन्न बहुतेक फेकून देतात. 4. काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिले तर तुमच्या घरी त्याचे काय करतात? उत्तर: बहुतेक तर आमच्या घरी अन्न शिल्लक राहत नाही, पण जर अन्न शिल्लक राहिले तर बस स्थानकाच्या बाजूला दगडकाम करणारी माणसे राहतात, त्यांना दिल्या जाते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.